आईला संसारामध्ये वेगवेगळे पात्र करावं लागतात. आई दुधावरची साय, आई लंगड्याचा पाय, आई वासराची गाय. आई वडील हे पात्र असं आहे, आकाशाच्या उंचीचं पात्र आहे. आई मायेचा सागर, समृद्धाचे घागर, चैतन्याचा जागर. आई भाजीतलं मीठ, आई हक्काचं व्यासपीठ. आई ती आई असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. त्या आईचं, इथं बसलेल्या आईचं वर्णन माझ्या एका जिभेनं साहेब होणार नाही. कधी आई व्हावं लागतं, तिला सासू व्हावं लागतं, कधी सून व्हावं लागतं, कधी काकू, कधी मावशी, कधी आत्या. वेगवेगळे पात्र रंगावं लागतात. आणि पुरुष मंडळी, तुम्हाला सुद्धा संसारामध्ये वेगवेगळे पात्र रंगावं लागतात. कधी आजोबा व्हावं लागतं नातवाचा, कधी बाप व्हावं लागतं, कधी काका, कधी मामा, कधी चुलता. वेगवेगळ्या भूमिकेने संसारामध्ये रंगावं लागतं.